नमस्कार मित्रांनो, मी जयंत सारंग या एक्सप्लोरिंग जैन फूड अँड ट्रॅव्हलच्या चॅनलवर तुमचं स्वागत करतो. तर मी आज चाललो अंबरनाथला. अंबरनाथला जाण्याचं कारण तिथे एक जुनं पुराणं शिवमंदिर आहे, प्राचीनकालीन मंदिर बोलतात. म्हणजे एका राजाने बांधलेलं असं मंदिर आहे असं सगळेजण बोलतात. तर मी आज तिथे पहिल्यांदा चाललो. तिथे माझा ऑफिस कलीग पण भेटणार आहे, तर तो मला पुढचा रस्ता दाखवेल. तर तिथे गेल्यावर आता समजेलच कसं काय ते. मी व्हिडिओ करेन, चांगला ब्लॉग बनवायचं आहे. तर तुम्ही पण बघून आनंद घ्या, तुम्ही पण माझ्यासोबत राहा व्हिडिओ सोबत. चला तर मग हे एंट्रिंग आहे मंदिराची, प्राचीन शिव मंदिर. इथं समोर दिसतंय तुम्हाला मंदिर आहे. आता दाखवेन पुढचा ब्लॉग. चला तर मग बघा मित्रांनो, मी आलोय मंदिरात. शिव मंदिर हे जे दिसतंय तुम्हाला, प्राचीनकालीन मंदिर जे बोलतात लोक, प्राचीनकालीन मंदिर आहे. चला मग, मी आता इथून, आता हा रोड आहे इथून जायला, इथून तसं जायचंय. चला मग मित्रांनो, मी बोललेलो माझा ऑफिस कलीग भेटणार आहे. हा बघा, हेलो सूरज. सूरज, तेरा नाम क्या बता? सूरज 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 कुमार, सूरज कुमार मेरा ऑफिस कलीग है. तो अभी ये दिखाएगा मेरे को अंदर, इसने मेरे को रास्ता दिखाया. अभी अंदर जाने का भी दिखाएगा कैसे कैसे करना है. उधर वीडियो शूटिंग करने के लिए देते हैं, वो पहले देखेंगे, बाद में देखते हैं. पहला बाहर को तो अपन अंदर जाते हैं अभी फिलहाल. हाँ चलो तो फिर. चलो गाइस, हम जा रहे हैं अभी शिव मंदिर के अंदर. इधर से अंदर, ये लेते क्या अंदर मंदिर में जाने के लिए? अपन मंदिर में जाने के लिए देने को कुछ पड़ेगा ना, पहले मिलेगा कि नहीं. बघा मित्रांनो, इथे काय तुम्हाला घ्यायचं असेल सामग्री, हार वगैरे, तुम्ही इथून घेऊ शकता. सगळं नारळ आहे, हार आहे, पाण्याची बॉटल पण आहे. जर पान लागले असेल तुम्ही पाणी घेऊ शकता. सगळं काही इथे देवाचं हारापासून सगळं काही मिळतं. ये देखो, हमने अभी लिए है, देखते हैं ये अंदर जाने के लिए मिलना है कि नहीं मालूम नाही. आतमध्ये असं शूटिंग करायला मंदिरात अलाउड नाही शूटिंग करायला. नाही का? परवानगी घेऊन जर बघा, विचारून बघा. कोण आतमध्ये असतील ना बोलणं, मंदिरात आतमध्ये अलाउड नाही, बाहेर काढू शकतो. बाहेर काढू शकतो. गाभाऱ्यात घाबरत नाही ना. ठीक आहे, थँक्यू. देखा ना मॅडम, ते चप्पल गाड्याचं स्टँड ठेवलेलं आहे. मंदिर से फोटो. देखा ना मॅडम, शिव मंदिरचे प्राचीनकालीन मंदिर बोलतात. कोरीव काम केलेलं आहे, बघू शकता. गर्दी एवढी नाही, तर लोक येऊन जाऊन असतात. आता आम्ही घेतलंय हारबीर सगळं, नारळ वगैरे, तर आम्ही पण आतने चाललोय. पण इथरचे लोक बोलतात की आतने जायला शूटिंग करायला परवानगी नाही. बाहेरूनच मी सगळं दाखवेन म्हणून. चला. अंदर नहीं चल सकता, वीडियो कराते ही करना, बट बाहर है ना कर सकते हैं आप. हाँ, अंदर तो नहीं अलाउ करते, बट बाहर रहे ना. पण बघा, हे सगळं राजाने बनवलेलं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. ते टायमिंग लिहिलेलं आहे दर्शनाच्या वेळ, सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत. हॅलो, बघा काही माणसं इथे येतात.
लोक दर्शन करून जातात रोज. कोरीव काम केलेलं असं कोरीव काम केलेलं. म्हणजे आता मी आतमध्ये चाललोय मित्रांनो. तर आतमध्ये काय जाण्याचं काय व्हिडिओग्राफी करायला देत नाहीत. मी इथूनच तुमचं लांबूनच दर्शन करून देतो. बघा इथूनच. ठीक आहे. मग आतमध्ये आता बंद करतो व्हिडिओ. थोड्या वेळाने बाहेर येईन आणि थोड्या वेळाने परत चालू करेन व्हिडिओ. प्लीज बघत राहा. आता मी दर्शन करून येतो. तर मित्रांनो, दर्शन तर खूपच मस्त झालेलं आहे आणि दर्शन करून खरंच मन प्रसन्न झालं. मित्रांनो हे बघा, इथे गणपतीची मूर्ती सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता. पिंडी सुद्धा आहे. आतमध्ये काय व्हिडिओग्राफी करायला देत नाहीत, त्यामुळे काय एवढी एक व्हिडिओ काढली आहे. तुम्ही बघू शकता. हो मित्रांनो, कोरीव काम जे केलेलं आहे, छोटे छोटे गणपती बाप्पाची मूर्ती दिसतात. बघू शकता. म्हणजे त्या राजाची जी काय कला आहे तुम्ही बघा. त्यावेळी काय जे बांधलं. इथे सुद्धा मित्रांनो गणपतीची मूर्ती आहे. बघा तुम्ही, कोरीव काम केलेलं आहे. इथे सुद्धा गणपतीची. आता मी आता तुम्हाला जी पिंडी दाखवली, सेम केदारनाथ मध्ये जी पिंडी आहे तशी सेम तशी पिंडी आहे. माणसं इथे बसलेत, ऊन लागते म्हणून त्यांना साईडला बसलेत मंदिराच्या. मित्रांनो ही बघा, दरवाजा तुम्हाला दिसतोय. पहिली गुफा असायची, आता त्या गुफेला दरवाजा लावलाय. तर ही गुफा खूप लांब पर्यंत आहे. आता माझाच मित्र बोलतोय की ती कल्याण पर्यंत जातो, बोगदा तो. तर अशी गुफा ती बनवलेली आहे. त्या काळी त्या राजाने, ते पांडव होते राजा, त्यांनी काय बनवलेलं आहे. एवढी मोठी गुफा आहे ती. आता त्याला दरवाजा लावलेला आहे. पहिला ओपन असायचा, आता दरवाजा लावून ठेवलाय, कोणी जाऊ नये म्हणून. सेफ्टी के लिए वो डोर लगा है, कोई जाए ना अंदर, इसलिए. हे जे मंदिर आहे, आता मला इन्फॉर्मेशन भेटली आहे. हे जे मंदिर आहे प्राचीनकालीन मंदिर आहे. तर हे 1100 वर्ष पूर्वीचं 1100 वर्ष पूर्वीचं हे मंदिर आहे, जुनं मंदिर. ते पांडवांनी बनवलेलं आहे. म्हणजे आणि विशेष म्हणजे काय की पांडवांनी एकाच रात्री बनवलेलं मंदिर आहे शिव मंदिर. ही मोठी विशेष गोष्ट आहे. त्या काळची म्हणजे जी काय कला होती अंगात राजांच्या, पांडवाच म्हणे राजा म्हणा, त्यांच्या अंगात जी काय कला होती ती वेगळीच कला होती. तर हा जो एक दगड होता त्याला कोरीव काम करून हे जे बनवलेलं आहे मंदिर, मोठी विशेष गोष्ट आहे. आणि 1060 या वर्षी बनवलेलं मंदिर आहे म्हणजे बघा. आणि विशेष म्हणजे हे आंबेश्वर प्राचीन मंदिर म्हणून ओळखलं जातं त्या नावाने. आता त्याचं नाव केलं अंबरनाथ प्राचीन मंदिर. बघा तुम्ही या इथे,
तुम्ही येऊ शकता. आणि इथे आल्यावर जरा फिलिंग म्हणजे वेगळीच येते. असं वाटतं की केदारनाथ मंदिरात आल्यासारखं फिलिंग येते. तर तुम्ही येऊ शकता, इथे दर्शन घ्या आणि मस्तपैकी दर्शन करून इथे साईडला इथे गार्डन पण आहे, तिथे पण तुम्ही जाऊ शकता. गार्डन मध्ये तुम्ही आराम रेस्ट म्हणजे करायची असेल तर तुम्ही बसू शकता. या तुम्ही पण दर्शन करून जावा. बघा ऑफिसचा मित्र आहे, तर ह्याने पण खूप मला मदत केली आतमध्ये म्हणजे जाण्यामध्ये, कसं व्हिडिओ करायची वगैरे, काय म्हणजे पूर्ण व्हिडिओ दाखवा असं म्हणजे तो सगळं काय बोलला मला की पूर्ण व्हिडिओ कर म्हणजे लोकांना पण वाटेल, मन प्रसन्न व्हायला पाहिजे असे व्हिडिओ. त्याने सगळं काही दाखवलं मला, इकडे तिकडे कुठे काय वगैरे सगळी इन्फॉर्मेशन त्याने दिली मला. तर बरं वाटलं त्याच्यासोबत आज व्लॉग करून, खूप मजा पण आली तेवढी. तर मित्रांनो आता मी घरी जायला निघालोय. अंबरनाथ स्टेशनला मित्रांनो उतरलात ना तर तिथून 2 किलोमीटर अंतरावर सरळ आहे. अंबरनाथ स्टेशनला उतरलात की मधल्या ब्रिजवरून तुम्ही ईस्टला उतरायचं आणि सरळ चालत जायचं. चालत तुम्हाला अर्धा तास लागेल, अर्धा तास नाही 20-25 मिनिटं पकडा. ओके चला तर मग व्हिडिओ बघायला. ठीक है गाइस, मेरे भाई का चैनल है, उससे आपको अगर इनका वीडियो पसंद आता है तो लाइक करो, सब्सक्राइब करो, और ऐसी वीडियो अच्छी आती रहेगी, आप सब्सक्राइब करो. हॅलो और ठीक है, मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. बाय मित्रांनो.